प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं प्रियजनांनो स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी देवाचा सुंदरसा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि सुंदरशी तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. प्रियजनांनो, सर्वांना पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट करतो ख्रिस्तामध्ये, सर्वांनी येशूदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्हाला मोठा व्हिडिओ करण्यात येईल आणि मोठी प्रार्थना तुमच्यासाठी करण्यात येईल. म्हणून प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रियजनांनो, मी देवाचा सुंदर सामना घेऊन आला तुमच्यासाठी. स्तोत्रसंहिता 41. जो दिनाची चिंता वाहतो धन्य, संकट समय परमेश्वर त्याला मुक्त करेल, त्याचे रक्षण करेल. जो दिनाची चिंता वाहतो धन्य, म्हणजे लोकांची चिंता व्हायली पाहिजे, लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. म्हणून ते ईश्वरी वचन सांगितलं, जाऊन संपूर्ण सृष्टीला काय करा, सुवार्ता घोषित करा, त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या संगती आहे. तोच येशू काल आज युगानुयुगासारखा. म्हणून प्रियजनांनो, सुवार्ता सांगण्यास आणि येशू सांगण्यास कधी मागे हटू नका. जिथं सांगता येईल तिथं येशूचा गौरव जरूर करा, कारण की तुमच्या सुवार्थाद्वारे काही लोक वाचल्यात. तुम्ही हा एक व्हिडिओ लाईक आणि शेअर जरी केला तरी सुवार्ता होते. म्हणून सुवार्ता करा. तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल, जे दुःखी त्यांच्यासाठी देखील प्रार्थना केली जाईल. म्हणून स्वार्था केली पाहिजे. त्याने व त्यांना त्याचे प्राण वाचेल, तो भूतलावर सुखी होईल आणि त्याला वैराची इच्छा सोडणार नाही. तो रोगी अंथरुण असता परमेश्वर सांभाळेल, व रोगी असता अंथरुण बदलतो. मी म्हणालो, परमेश्वरा माझ्यावर कृपा कर, माझ्या जीवाला बरे कर, मी तुझ्या विरोधात पाप केले. तो भूतलावर काय म्हणून सुखी होईल. आज सुख सगळ्याला पाहिजे, पण देव म्हणतो माझे सुवार्थ कर, माझं वचन सांग, माझ्याद्वारे तुझा गौरव करून घे आणि तू देखील सुखी हो. तो अंथरुणावर कधी पडणार नाही, म्हणजे त्याला दुखणं कधीही येणार नाही. तो रोगी असता, खेळले असता तर परमेश्वर त्याला सांभाळेल. जरी तो दुःखीत असता तर परमेश्वर त्याला त्याच्यातून बाहेर काढेल. आणि रोगी असता देव त्याचे अंथरूण बदलतो. परमेश्वर म्हणतो माझ्यावर कृपा परमेश्वर मी म्हणालो, परमेश्वराने माझ्यावर कृपा कर, माझ्या जीवाला बरे कर, कारण की मी तुझ्या विरुद्ध पाप केले. कारण की आपण प्रत्येकाने प्रियजनांनी पाप केले, पण त्याची दया आणि कृपेमुळे आपण वाचलेलं आहे. म्हणून परमेश्वराची दया, कृपा आणि शांती ही सदैव तुमच्या संग आणि आमच्या संग असो. प्लीज आमच्यासाठी देखील प्रार्थना करा. आमचे जे शनिवारचे रावडीचे प्रार्थना त्यासाठी करा, आमची रविवारचे नगरचे प्रार्थना त्यासाठी करा, आम्हाला चर्चला जागासाठी पाहिजे त्यासाठी प्रार्थना करा. कारण की तुमच्या प्रार्थनेद्वारे आम्ही स्ट्रॉंग होतो प्रियजन. म्हणून तुम्ही प्रार्थना करा, जसं आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, कारण की ख्रिस्तामध्ये आपण सर्व एक आहोत. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवाचा राजा, जेवढ्या लेकरांनी वचन ऐकले त्या प्रत्येकाला स्पर्श कर बाबा. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वाळाचा अर्घ त्यांच्या जीवनात रिसीव्ह करतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगरचे आत्मे निक, सैतानी बंधनातून मोकळे व्हा. ज्याचं डोकं दुखतं डोकं बरं, हात बरं हो, पाय बरे हो, कंबर बरी हो, डोळे दुखते त्याचे डोळे बरे हो, त्याचे आंधळे डोळे उघड येशूदान, बहिरे कान खुल येशूदान, पोट बरे हो, सैतानी